कालच्या शंका समाधानाच्या सत्रात सतत शरणागतीविषयी, त्याच्या महत्त्वाविषयी आपण सांगितले. आत्ताच्याही याच्यात थोडा भाग घेऊन गेला प्रवचन सेवेत. पण आपल्या कृपेशिवाय भक्तीही शक्य नाही ना शरणागती. तरी हा अनन्य शरणागत भाव येण्यासाठी साधने व्यतिरिक्त आणखीन काय प्रयत्न करावा? हे म्हणणं की तुमच्या कृपेशिवाय काही होणार नाही हे बरोबर आहे, पण त्याची दुसरी बाजू आहे की आपल्या प्रयत्नांशिवायही काही होणार नाही. मामा एक सुंदर हकीकत सांगायचे की एक गाडीवान होता. तो सामान इकडून तिकडे नेण्याचं काम करायचा, आपल्या गाडीत घालून पोती या दुकानातून त्या दुकानात असं काम तो करायचा. हनुमंतांचा भक्त होता. हनुमान चालीसा रोज वाचायचा. एकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये या गावातला माल पोत गाडीमध्ये लादून दुसऱ्या गावाला नेताना मध्ये एक ओढा लागला आणि त्या चिखलामध्ये गाडी रुतली. यांनी खूप बैलांना हाकरून पाहिलं, पण कितीही हाकारलं त्या बैलांना तरी ती गाडी काही निघेना बाहेर. म्हणून तिथे बसून राहिला आणि हनुमंतांचं स्मरण केलं की देवा आता तुम्हीच धावा आणि तुम्हीच ही गाडी काढायला मदत करा. काही झालं नाही. हनुमंत आले नाहीत, गाडी बाहेर निघाली नाही. मग याच्या मनात परत विचार आला की आपण निदान उठून आता परत एकदा ते चाक ओढून बघू बाहेर रुतलेलं, बघू काय होतं ते. आणि म्हणून बजरंगबली की जय म्हणून त्यांनी ते चाक ओढलं तर ते बाहेर निघालं. मग याला प्रश्न पडला की मारुतीरायांना एवढी आपण प्रार्थना केली तरी त्यांनी ऐकलं नाही, ते काही आले नाहीत. पण आपण ती प्रार्थनाच चुकली का काय आपली? आपण आधी प्रयत्न केला असता आणि चाक वर ओढलं असतं तर काम झालं असतं. पण नंतर म्हणाला, अरे जे बैलांच्या ताकदीने निघालं नाही ते माझ्या ताकदीने कसं निघालं असतं? आणि मग यातच त्याला हळूहळू विचार करताना उत्तर मिळालं की काहीतरी गडबड आहे, आपलं काहीतरी चुकतंय. घरी गेल्यावर मारुतीरायांची प्रार्थना करून झोपला. पहाटे मारुतीराय स्वप्नात आले. ते म्हणाले, अरे मी कृपा केव्हा करीन? तू प्रयत्न करशील तेव्हा ना. तू चाकाला हात घातल्याशिवाय मी बळ कसं देणार तुला? असाच इथेही प्रश्न आहे या शरणागती. साधकाने प्रयत्न करायला पाहिजे. मग ती शरणागती कशात न होते याचा विचार केला पाहिजे. ती शरणागती दास्यातून होते. त्यांचा दास मानलं पाहिजे स्वतःला, किंवा ती वात्सल्य भावनेतून होते, त्यांचं लेकरू मानलं पाहिजे स्वतःला. आणि कुठून तरी आपली आगाऊ बुद्धी थांबवली पाहिजे. शरणागती याचा अर्थ काय की जो कुछ है सब तोर, जे काही आहे सगळं तुझं, माझ्या अकलेचं काम नाही तिथे. कारण जेव्हा आपण आपली बुद्धी म्हणून चालवायला जातो तेव्हा आपण अहंकाराने वेगळे होतो त्यांच्यापासून. वेगळेपण जेव्हा उरत नाही तेव्हा त्यांना सोपं जातं कृपा करायला. आणि म्हणून शरणागती दृढ व्हायला पहिल्यांदा दास्य भावना दृढ व्हायला पाहिजे, किंवा ती वात्सल्य भावना. ती दृढ होण्यासाठी सेवा, कारण ती भावना सेवेने येते ना. एखाद्या आपण यांचं दास्य पत्करावं, यांची सेवा करावी अशी भावना कधी वाटेल? तर जेव्हा हे श्रेष्ठ आहेत, हे समर्थ आहेत याची खात्री पटेल तेव्हा. आणि मग त्यासाठीच त्या परंपरेतल्या महात्म्यांची चरित्र वाचावीत, त्यांच्या लीला प्रसंगांचा नेहमी चिंतन करावं. या सर्व मार्गांनी हळूहळू त्यांच्या सामर्थ्यावरची श्रद्धा वाढते. त्यांच्या सान्निध्यात गेल्यामुळे, त्यांच्या चिंतनामुळे ती त्यांच्या कृपेने जागृत असलेली हृदयातली भगवती ती तिचं प्रेमस्वरूपाचा आविष्कार करत जाते. हृदयामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम वाढत जातं. आणि जेव्हा अशी श्रद्धा आणि प्रेम यांची सांगड पडते तेव्हा शरणागती पूर्ण व्हायला पुढे पुढे जाते. आणि शरणागती पूर्ण कधी होते? तर ज्या वेळेला ते सांगतील ती पूर्व दिशा, ते सांगतील ते प्रमाण, त्याच्यावर आपला काही विचार नाही,
ते सांगतील तेच माझ्या हिताचं अशी पक्की खात्री पटते तेव्हा. मी गुलाबराव महाराजांच्या चरित्रातली एक हकीकत नेहमी सांगतो यासाठी की ती शरणागती कशी असावी शिष्याची सद्गुरूंबद्दल. एक सद्गुरू आणि त्यांचे एक शिष्य असे हे जंगलामध्ये राहायचे आणि तिथे त्यांचं तप वगैरे करायचे. तो शिष्य दिवसभर गुरूंची सेवा करायचा, तोही नंतर गुरूंनी दाखवल्याप्रमाणे साधन करायचा. आणि त्याचा नियम होता की सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जे काही ते सांगतील तसंच करायचं, त्याच्या बाहेर जायचं नाही. आणि सद्गुरू झोपले की मगच तो झोपायचा. एक दिवस असं झालं की सद्गुरूंनी सगळी सेवा झाल्यावर त्याला सांगितलं की बाळा तू आता झोप. त्यांची आज्ञा म्हणून तो लागलीच झोपी गेला, गाढ झोपी गेला. सद्गुरू जागे होते. थोड्या वेळाने असा प्रसंग झाला की एक काळाशार भुजंग नाग तिथे आला आणि तो नाग त्या साधकाच्या त्या शिष्याच्या दिशेने वळायला लागला. त्याच्या छातीवर येऊन चढून बसला. मग तिथून उतरला आणि त्याच्या डोक्याच्या बाजूने येऊन त्याला आता तो दंश करण्याच्या बेतात होता. तोपर्यंत हे सद्गुरू बघतायत की हा कोण आहे. त्यांना लक्षात आलं की हा याचा पूर्वजन्मीचा वैरी आहे. या शिष्याने पूर्वजन्मामध्ये त्याचा खून केला होता. त्याचा प्रतिशोध म्हणून, त्याचा सूड म्हणून तो आता या जन्मात त्याला दंश करून मारणार आहे. पण ते सद्गुरू आहेत, ते भक्तवत्सल आहे, भक्त कैवारी आहेत, भक्तांचा सांभाळ करणारे आहेत. ते म्हणाले नाही, मी असताना मी हे होऊ देणार नाही. आणि त्या दुसऱ्या क्षणाला ते उठले. बाजूला झोपडीमध्ये त्यांच्या एक कोयता पडलेला होता. तो कोयता एका हाताने उचलला आणि धाडकन त्या शिष्याच्या छातीवर जाऊन ते बसले. एका हाताने त्या नागाला पक्का धरला आणि दुसऱ्या हाताने त्याचं मुंडकं उडवलं. तो दंश करायच्या आत त्यांनी एवढं सगळं केलं. सगळं रक्त त्या नागाचं सडा पडला त्यांच्या अंगावर आणि त्या शिष्याच्या अंगावर. त्या रक्ताच्या सड्याने हे जे दणकन बसले त्याच्या छातीवर, त्यांनी तो शिष्य जागा झाला. त्यांनी भयानक दृश्य पाहिलं समोर की गुरु क्रुद्ध आहेत, अत्यंत संतापलेले आहेत, हातात कोयता आहे रक्ताळलेला आणि ते क्रुद्ध मुद्रेने बघतायत. त्यांनी विचार केला माझे सद्गुरू आहेत, माझ्या भल्याच काहीतरी करत असतील. म्हणून दुसऱ्या क्षणी तो गाढ झोपी गेला. याला म्हणतात शरणागती, याला म्हणतात पक्की श्रद्धा. विचार करा की त्या जागी आपण असतं तर काय केलं असतं. तो कोयता आपल्या हातात घेऊन गुरूंचा गळा धरला असता. आपली लायकीच तेवढी आहे, कारण तेवढी शरणागती आपल्यापाशी नाही. तर ही पराकोटीची शरणागती तेवढ्या त्या श्रद्धेशिवाय, त्या प्रेमाशिवाय येत नाही, त्या विश्वासाशिवाय येत नाही की माझे सद्गुरू आहेत. सद्गुरूंच्या चित्तामध्ये कधीही कुणाच्याही अमंगलाचा विचारही येणार नाही. कायम ते कल्याणच करणार आहेत, त्याचं हितच करणार आहे. त्यामुळे सद्गुरूंनी मला जे सांगितलं त्यात माझं हितच आहे. नेहमी आम्ही म्हणतो की देवा, सद्गुरू राया, हे माझं संकट दूर करा, माझं हे काम होऊ द्या, ते काम होऊ द्या. पण ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे त्यांनी केलीच पाहिजे असा आग्रह का? तुमच्या हिताचं काय आहे हे तुमच्या कर्मांचा त्यांचा अभ्यास जास्त असल्यामुळे त्यांना कळतं ना. काही वेळेला त्या कर्माचा भोग भोगून संपण्यातच तुमचं हित असतं. तो भोग संपल्यानंतरच तुम्ही पुढे जाणार असता. तर म्हणून त्यांच्यावर सोडलं पाहिजे की ते करतील ते योग्य. म्हणून यथेच्छसी तथा करू, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा, माझं काही नाही. राजी है हम उसमें, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, या यूं भी वाहवा है और यूं भी वाहवा है. तुम्ही जे कराल ते वाहवा, त्यात आनंदच आहे, त्यात इच्छाच आहे तुमची, आणि ती इच्छा माझ्या कल्याणाचीच आहे. आणि म्हणून नाथ संप्रदायामध्ये शिष्यांना आवर्जून एक बोध दिला जातो. तो बोध असा आहे की गुरुजी की बातें गुरुजी जाने. याचा अर्थ असा आहे
की सद्गुरूंनी असं का सांगितलं याचा विचार करू नका. का असा प्रश्न तिथे नाही. करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते असं का म्हणतात हे विचारू नये. असा अनुभव मला का आला हे विचारण्यात काय अर्थ नाही. त्यांची इच्छा म्हणून आला. मला असा अनुभव काय त्यात याला आला, मला काय येत नाही यालाही अर्थ नाही. तुम्हाला गरज नाही म्हणून येत नाही. का हे विचारायचं नाही गुरूंना, हे नाथ संप्रदायाचा बाण आहे. आणि गुरुजी असे का वागतात किंवा त्यांनी असं का म्हटलं हे त्यांचं त्यांना माहिती. तो माझा चिंतनाचा विषय नाही. माझ्या चिंतनाचा विषय काय की त्यांनी सांगितलं तेच मी केलं पाहिजे. त्यांनी मला जसं साधन सांगितलं तसंच माझ्याकडून झालं पाहिजे. त्यांनी जी अपेक्षा माझ्याकडून ठेवली आहे त्या अपेक्षेला आपण जागलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य सोडून आपण रिकामे उचापत्या करतो म्हणून तर आपण या स्थितीला आहोत ना. जर आपण हे तंतोतंत पालन केलं, म्हणून माऊली पण सांगतात संप्रदाय पांघरवणे, याचा अर्थ सद्गुरूंना शरणागत राहून संप्रदायाच्या नियमांप्रमाणे जाऊन साधन झालं पाहिजे. आणि तसं जर अभ्यास आणि साधन झालं तर ती शरणागती आपोआप येते. शरणागतीसाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो का तर नाही. प्रयत्न त्यांच्यावरच्या श्रद्धा आणि प्रेमाच्या वर्धनाचा करावा लागतो. आणि त्यासाठी सतत त्यांच्या लीलांचं चिंतन करावं लागतं. त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करावं लागतं. कारण ज्या वेळेला आम्ही आमच्या सद्गुरूंना मनुष्य रूपामध्ये पाहतो, त्यांना परब्रह्म न समजता तसा बोध करून न घेता मनुष्य म्हणून बोध घेतो, त्या क्षणी आपला अधप्पात सुरू होतो. नाथ महाराज सांगतात की गुरु परमात्मा परेशु ऐसा जयाचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला स्वय संचला त्याचे घरा. त्याला प्राप्त होतं. तिथे शंका सुद्धा नको अंतःकरणामध्ये. तर अशी स्थिती अंतःकरणाची आली की म्हणायचं शरणागती माझ्या ठिकाणी कुठेतरी दिसते आहे. पण परत त्याचाही अहंकार नको की वा माझ्यासारखा शरणागत शिष्यच दुसरा झाला नाही आजपर्यंत. काय माझी अलौकिक शरणागती, काय माझं सद्गुरु प्रेम, काय माझा विश्वास. दुसऱ्या क्षणी ते चिंध्या उडवतील तुमच्या. तुमची अशी परीक्षा बघतील की दुसऱ्या क्षणी चिंध्या तुमच्या. तर कुठेही तो अहंकार आडवा येऊ न देता याप्रमाणे सातत्याने साधन केलं, अभ्यास केला, सेवा केली की ते आपोआप होतं.